शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थान मातोश्रीवर ड्रोन फिरताना दिसल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी केला आहे। निवडणुका सुरू झाल्या की आमच्यावर आरोप होतात, आधीही 70 कोटींचे गैरव्यवहार झाल्याचे आरोप होते असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव पार्क मधील जमीन घोटाळ्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 755व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी संत नामदेव महाराजांचा व पंढरपूरच्या पांडुरंगाचा पायी पालखी सोहळा आळंदीकडे चालला आहे। राज्यभरातील 3,38,279 शिबिरांमध्ये 1,51,00,000 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली। यात ॲनिमिया, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत। लातूर शहरातील नांदेड सोलापूर महामार्गावर रविवारी सकाळी एका सीएनजी टँकर मधून गॅस गळती सुरू झाली, त्यामुळे तासभर मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती। ठाण्यात आयोजित महिला बचत गट स्नेह संमेलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असे आश्वासन देत महिलांना प्रोत्साहन दिले। भाजपने एकेकाळी शिंदे यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत यांचे निकटवर्तीय असणारे डोंबिवलीचे युवा नेते दीपेश म्हात्रे यांना पक्षात घेत ठाण्यापाठोपाठ कल्याण, डोंबिवलीतही शिंदे सेनेला तगडे आव्हान उभे राहील या दिशेने मोर्चे बांधणी सुरू केली। महामेट्रो भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये इंटरनेट सेवेत अडथळा येत असल्याने ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे। महामेट्रोने इंटरनेट सुविधेची तपासणी करण्याची सूचना संबंधित कंपन्यांना दिल्या आहेत। सहलीवर जाणे शिक्षकासह विद्यार्थ्याच्या जीवावर बेतले आहे। रायगड जिल्ह्यातील काशीद बीच येथे अकोला शहरातील एका खासगी शिकवणी वर्गातील शिक्षक व विद्यार्थी सहलीसाठी गेले होते, त्यावेळी समुद्रात बुडून 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली। लवकरच पदवी अभ्यासक्रम 4 वर्षांचा होणार आहे, त्यावर काम सुरू आहे। फेब्रुवारी महिन्यापर्यंत याबाबत मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात येणार आहेत असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर RD कुलकर्णी म्हणाले आहेत। इटलीमध्ये तब्बल 3.5 लाख लोक राहणाऱ्या भागातील जलस्रोत बाधित केल्यामुळे बंद करण्यात आलेल्या मिटेनी कंपनीची उपकरणे आणि कायमचे रसायन बनवण्याची प्रक्रिया आता लोटेतील लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनीकडे आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील 27 वर्षीय हुशार चार्टर्ड अकाउंटंट खुशबू परियानी हिचा मुंबईत एका भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। रस्ता ओलांडताना भरधाव पाण्याच्या टँकरने धडक दिली। 12 फेब्रुवारी रोजी तिचा विवाह होणार होता। शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमीसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे। ऐतिहासिक भिवगड किल्ल्याच्या काही भाग कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। या किल्ल्याच्या पायथ्याशी काही आदिवासी बांधवांचे घर आहेत। सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाल्याची घटना समोर आलेली नाही। नांदेडमध्ये एका 6 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे। या प्रकरणी नांदेडमध्ये मोठा संताप पसरला असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। भोकरदन तालुक्यात भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत 40 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। हरियाणा येथील मिलेनियम सिटी गुरुग्रामच्या सेक्टर 48 मध्ये शनिवारी रात्री एक थरारक घटना घडली। 2 अल्पवयीन मुलांनी त्यांच्याच वर्गमित्रावर गोळी झाडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाला गोळी लागली आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूल, 2 मॅगझीन आणि 70 जिवंत कारतूस ताब्यात घेतली आहे। तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यातील केलामंगलम येथे धक्कादायक घटना घडली आहे। पतीच्या तक्रारीनंतर पत्नी आणि तिच्या लेस्बियन पार्टनरला 5 महिन्यांच्या बाळाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे। संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या 1 ते 19 डिसेंबर पर्यंत होणार आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी ही घोषणा केली। एकूण 19 दिवसातील आठवडी सुट्ट्यांचे 4 दिवस वगळता या अधिवेशनात प्रत्यक्ष कामकाजासाठी केवळ 15 दिवस राहणार आहेत। मेट्रो स्टेशनच्या बांधकामात मोठी चूक झाली। स्टेशन उभारताना रस्त्याची उंची कमी ठेवली, यामुळे अवजड वाहन जाण्यास अडथळे येत आहेत। यात समस्येवर तोडगा म्हणून मेट्रो प्रशासनाने रस्त्याचा 1 फूट खाली खोदण्याचा निर्णय घेतला आहे। आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाठी मदतीसाठी आली असता 23 वर्षीय तरुणी सोबत आक्रीत घडला आहे। समुद्राच्या किनारी प्री वेडिंग शूट वेळी ही तरुणी समुद्रात बुडाली असून तिचा शोध सुरू आहे।
इराणची राजधानी तेहरान या शहरावर मोठं जलसंकट निर्माण झालंय। पुढच्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर पाण्याचं रेशनिंग सुरू करावं लागेल असं इराणच्या सरकारने म्हटलं आहे। पाण्याचे रेशनिंग म्हणजे लोकांना मर्यादित तथा ठराविक प्रमाणात पाण्याचं वाटप केलं जाईल। बांगलादेशने संयुक्त राष्ट्र परिषदेत सहभागी होण्याचा निर्णय अतिशय सकारात्मक असल्याचे समजले जात होते, मात्र आता युनूस सरकारचा हा निर्णय भारताला टार्गेट करू शकतो। यामध्ये चीन, पाकिस्तान, बांगलादेश ही युती भारतासाठी चिंता वाढवणारी ठरत आहे। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने अमेरिकन कंपनी GE एरोस्पेस सोबत एक मोठा करार केलाय। या कराराअंतर्गत HAL अंदाजे 5375 कोटी किमतीचे 113 F404-IN-20 इंजिन खरेदी करणार आहे, जे 97 तेजस MK-1A लढाऊ विमानांमध्ये बसवले जाणार आहे। फ्रान्समध्ये एका व्यक्तीच्या आयुष्यात अनपेक्षितपणे श्रीमंती आली। स्विमिंग पूलसाठी खोदकाम करताना त्याला बागेत सोन्याचा खजिना सापडला। या खजिन्याचे मूल्य तब्बल $8 लाख आहेत। आता अमेरिकानंतर ब्रिटनमध्येही भारतीय विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई होणार आहे। सुमारे 98,000 भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसाची तपासणी केली जाणार आहे। कीर स्टारमर यांच्या सरकारच्या नवीन आदेशांनुसार रँडम व्हिसा तपासणी केली जाईल। सायबर स्कॅमर लोकांना फसवण्यासाठी बनावट पोलीस असल्याचे भासवत आहेत आणि त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवर बनावट नोटिसा पाठवत आहेत। तुम्ही पॉर्न व्हिडिओ पाहिले आहे आणि आता तुम्हाला अटक केली जाईल असे सांगून लोकांना धमकावले जात असल्याचे समोर आले आहे। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 9 नोव्हेंबर 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,21,470 रुपये आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,11,348 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,48,320 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,483 रुपये आहे। राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी 91 जागांवर भरती सुरू झाली आहे। 8 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील। परीक्षा 20 डिसेंबर 2025 पासून सुरू होतील। अधिक माहितीसाठी नाबार्डच्या संकेतस्थळाला भेट द्या। श्रद्धा कपूरने अधिकृतपणे जूटोपिया 2 च्या जगात प्रवेश केला आहे। ती सुपर क्यूट ज्युडी हॉब्सला तिचा आवाज देणार आहे। दरम्यान ही बातमी जाहीर करताना डिझनी इंडियाने त्यांच्या सोशल मीडियावर जूटोपिया 2 चे एक सुंदर पोस्टर शेअर केले आहे। यामध्ये श्रद्धा आणि ज्युडी आहेत। मेघालयाच्या आकाश कुमार चौधरीने रणजी ट्रॉफी प्लेट ग्रुप सामन्यात अरुणाचल प्रदेशाविरुद्ध अवघ्या 11 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि सर्वात जलद प्रथम श्रेणी अर्धशतकाचा विश्वविक्रम प्रस्थापित केला। 25 वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाजानं आपल्या स्फोटक खेळीनं सर्वांना चकित केलंय। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।